नमस्कार. 30-32 जण जॉईन झालेले आहेत, त्यामुळे आपण लेक्चर सुरू करायला हरकत नाही आता. स्वेदन हा विषय आपला पूर्ण झालेला आहे आणि आजपासून आपण वमन या विषयाला सुरुवात करणार आहोत. मला वाटतं तुम्हाला काहीतरी कांबळे सरांच्याकडून पण वमनाच्या संदर्भातले व्हिडिओ येत आहेत, तर ते तुम्ही बघा. मी जसं शक्य होईल तसं 31 जानेवारी पर्यंत आपल्याला वमन किंवा थोडं त्याच्या पुढे जरी गेलो बस्ती सुरू करता आलं तरी बघू, असा माझा प्रयत्न आहे. स्नेहस्वेदन होऊन गेलेलं आहे, विरेचन पण झालेलं असं तुम्ही म्हणताय शिकवून. वमन, बस्ती, नसे आणि रक्तमोक्षण एवढं आपल्याला पुढच्या आपल्या मे पर्यंत, होपफुली तुमची परीक्षा मे एंड किंवा जूनला असेल तर तोपर्यंत आपण संपूर्ण प्रयत्न करूया सगळा विषय. तर मी नेहमीप्रमाणे स्क्रीन माझं शेअर करतो तुम्हाला. ज्यावेळेला आपण पंचकर्म किंवा शोधनाचा विचार करत असतो त्यावेळेला जी काही पंचकर्म किंवा शोधनाच्या प्रोसिजर्स आपल्या समोर आहेत, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्व ज्या प्रोसिजरला दिलं जातं त्याला आपण वमन असं म्हणतो. आता हे बाकीच्या प्रोसिजर्स वर केला गेलेला अन्याय असं मी म्हणत, परंतु वमन ही एक अशी प्रक्रिया आहे की थोडीशी क्लेशदायक आहे, त्रासदायक आहे दोघांच्या दृष्टीनं, करणाऱ्याच्या दृष्टीनं आणि वमन जो त्या रुग्णाच्या दृष्टीनं. आणि त्याच्यामध्ये इफेक्ट जसे येतात तसेच त्याचे साईड इफेक्ट पण जास्त असू शकतात. त्यामुळे अनेक वैद्य वमन करताना थोडेसे कचरतात. याची दुसरी बाजू पण आहे. हल्ली वासंतिक वमनाच्या नावाखाली वमन शिबिर घ्यायचा एक सपाटा अनेक ठिकाणी चालवलेला असतो. जे असे रोज 100 लोक, 50 लोक बसलेले असतात आणि त्या सगळ्यांना वमन दिलं जातं. आता याच्यामध्ये पण मतमतांतर असतील की कोणाला हे योग्य वाटत असेल, कोणाला हे अयोग्य वाटत असेल. माझं म्हणणं असं आहे की वमन असो किंवा इव्हन दिसताना जरी सोपी साधी अशी वाटणारी कोणतीही प्रोसिजर असो पंचकर्माची, ती करण्या अगोदर ज्या गोष्टी तपासणं आवश्यक आहे रुग्णाच्या संदर्भात त्या तपासल्या गेलेल्या आहेत का. म्हणजे स्नेहपान करणारा वैद्य वेगळाच आहे, त्याने त्याच्या ओपीडी मध्ये स्नेहपान केलेलं आहे, त्याच्या दृष्टीनं सम्यक स्निग्ध झालेला आहे तो. वमनाचं शिबिर वेगळ्याच ठिकाणी, बऱ्याचदा मंगल कार्यालय पण घेतली जातात. त्या मंगल कार्यालयामध्ये एक 50 खुर्च्या लावलेल्या ठिकाणी वमन आहे, ते करणारे वेगळेच वैद्य आहेत. तर ही जी काही पद्धती आहे ही आयुर्वेद शास्त्राला धरून आहे का याचा तुम्हीच विचार करा. तुम्ही काही दिवसात तुमची प्रॅक्टिस सुरू कराल, ज्यात शेवटची परीक्षा 6 महिन्यावर आलेली. त्यामुळे ज्या गोष्टीमध्ये दुष्यम देशम बलम कालम अनलम प्रकृतीम वयः सत्वम सात्वम आहारम अवस्थ पृथक वेदा, हे सगळं आपण योग्य पद्धतीने तपासलेलं आहे का रुग्णामधलं. आणि जर ते तपासलेलं असेल तर मला वाटतं की आपण जर कॉन्फिडेंट असू की याला वमन द्यायला हरकत नाही तर आपण द्यायला पाहिजे. अनेक सर्जन असे आहेत की जे खूप क्वालिफाईड आहेत, वर्षानुवर्षांचा त्यांचा अनुभव आहे, तरी सुद्धा प्रत्येक सर्जरीच्या वेळेला ते 1-2 मिनिटं 5 मिनिटं सर्जरीचं त्यांचं पुस्तक घेऊन एक रेफरन्सेस चेक करतात की नाही बाबा आपल्याला ही सर्जरी करायची तर याला कसं आहे, आहे साधारण काय अनाटॉमिकल स्ट्रक्चर्स असतील आणि मग कशा पद्धतीने आपण जायचं. हे तो 35-40 वर्षाचा अनुभवी सर्जन सुद्धा करत असतो आणि आपण मात्र की नाही आपण देखी मिरवण्यास नाही, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, आम्ही भरपूर वमन करतो, आमच्याकडे 50-50 वमन होतात. हा कोणताही विषय हा शेखी मिरवण्याचा नाही. आयुर्वेद करताना कुणीही टॉल क्लेम्स करायची आवश्यकता नाही, किंबहुना ते करू नये. हा कोणाच्याही स्वाभिमानाचा किंवा अन्य कोणत्याही गोष्टीचा विषय इथे नाहीये.
आपले जे कोण चरक, सुश्रुत, वाग्भट, पूजनीय सगळे व्यक्ती, ज्यांना आपण बृहत्त्रयी म्हणतो किंवा संगीताकार म्हणतो, ऋषीमुनी म्हणतो, हे सगळे आपल्या दृष्टीने आप्त होते. त्यांनी प्रामाणिक ज्ञान आपल्याला पोचवलंय का आपल्याला सगळ्या समाजाचा उद्धार करायचा आहे, त्यांना आपल्याला रोगापासून मुक्त करायचंय. आपल्याकडे एक उपनिषदामधलं जे सूत्र आहे, कामय दुःख तप्तानाम प्राणिनाम कर्तनाशनम, न त्वहं कामय राज्यम न स्वर्गम ना पुनर्भवम, ही आपली चिकित्सा या विषयाकडे बघण्याची प्रेरणा आहे किंवा आपला पाया आहे. हे आपलं स्वास्थ्य या विषयी चिंतन आहे आयुर्वेदशास्त्राचं. एकीकडनं आपण आयुर्वेदाला दर्शनशास्त्र म्हणायचं आणि दुसरीकडून अशा पद्धतीने चिकित्सा करायची, याचा मेळ घालणं योग्य नाही. याची सांगड आपल्याला अशा पद्धतीने घातली पाहिजे की जेणेकरून रुग्णाचं 1% पण नुकसान होता कामा नये. त्यामुळे मला असं वाटतं की वमनासारखी प्रक्रिया करताना आपल्याला बाबा त्याच्यात जास्त पैसे मिळणार आहेत म्हणून ह्या गोष्टी अजिबात करू नये, किंवा आमका एखादा वैद्य वमनच करत नाही म्हणून मी करतो, अशासाठीचाही ही गोष्ट नाहीये. त्यामुळं रुग्णाची तपासणी, रुग्ण निश्चिती करणं आणि मग त्याला वमनासारखी प्रक्रिया करणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून ही थोडीशी मी पार्श्वभूमी सांगितली की अशा पद्धतीच्या प्रक्रिया चालत असताना आपण त्याच्यामध्ये कितीपत सहभाग घ्यायचा किंवा घेतला तर आपला दृष्टिकोन कोणता ठेवायचा. मी अनेक वेळा असं म्हणतो की इन्स्टिट्यूट्सला काय असं जसं शिकायला मिळतं तसं काय करू नये असं पण शिकायला मिळत असतं. प्रत्येकाला शिक्षण हे फक्त या विधानार्थी वाक्यांनीच होतं की खूप शिकायला मिळतं असं नाहीये. तर कधी कधी नकारात्मक जे वाक्य आहे की शिकायला मिळत किंवा हे करायचं नाही हे शिकायला मिळतं, ते सुद्धा महत्वाचं असतं. त्याच्यामुळं आपण आपले पंच ज्ञानेंद्रिय उघडी ठेवून योग्य पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींकडे जायचं असतं. तर आता आपण वमन या विषयाला आपल्या सुरू करणार आहोत. मला वाटतं की वमन हा काही नवीन नाहीये. आपण पहिल्या वर्षापासून त्याच्यामध्ये काही ना काही स्वरूपामध्ये शिकलेलो आहे. त्याच्यामुळं पहिल्यांदा आपल्याला ह्या विषयात उतरताना आपल्याला वमनाची परिभाषा काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. किंवा आपण वमनाची परिभाषा आणि त्या दृष्टिकोनातून वमनाची निरुक्ती किंवा इटिमॉलॉजी असा तुमच्या सिलेबस मधला शब्द आहे की हा शब्द कसा तयार झाला, व्युत्पत्ती या शब्दाची कशी झाली, हे आपण वमन परिभाषा काय आहे हे जाणून घेणार आहोत. आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला अनेक गोष्टीचा किंवा वमन या शब्दाचा अर्थ पहिल्यांदा माहीत असणं आवश्यक आहे. तर एक असतं शब्द, जसं संस्कृत मध्ये त्याला आपण धातू म्हणतो, तर वम उद्गारे, उद्गारे असा तो शब्द आहे. आता उद्गार म्हणजे आपण ढेकर या अर्थाने घेतो, पण फक्त केवळ ढेकर असा त्याचा अर्थ नाहीये. मुळात उद म्हणजे काय, तर ऊर्ध्व भागाने असा त्याचा अर्थ आहे. आपल्या वायूंचे जे 5 प्रकार आहेत त्याच्यामध्ये प्राण, अपान, समान आणि उदान, तर हे सगळे वायूचे जे प्रकार आहेत त्यांच्यामध्ये वी अधिक आन म्हणजे व्यान, उद अधिक आन म्हणजे उदान, अप अधिक आन म्हणजे अपान, प्र अधिक आन म्हणजे प्राण, सम अधिक आन म्हणजे समान. हा प्रत्येक वायूंच्या सुद्धा निरुक्तीमध्ये आता हा विषय नसला आपला तरी हा महत्वाचा विषय येतो की हे शब्द कसे तयार झाले. उद आन म्हणजे जो ऊर्ध्व भागाने घेऊन जातो किंवा काम करतो त्याला आपण उदाहरण असं म्हणतो. तसं वमनामध्ये सुद्धा वम उद्गारे असा त्याचा मूळ अर्थ आहे. त्यामुळे तो ऊर्ध्व भागानं काढून टाकणं किंवा ऊर्ध्व भाग घेऊन जाणं असा त्याचा अर्थ होतो. पण केवळ वम उद्गारे म्हणजे ऊर्ध्व भागाने घेऊन जाणं असा एकमेव अर्थ त्याच्यामध्ये नाहीये किंवा इतका सीमित या शब्दाचा अर्थ नाहीये. तर त्याच्यामध्ये ल्यूट असा एक प्रत्यय लागतो आणि त्याला वमन असं आपण म्हणतो. हे जे प्रत्यय असतात, मूळ धातू जे काय असतात, यातलं जे ग्रामर आहे ते काय होतं आणि मग त्या शब्दाचं रूप असं कसं होतं हे सांगण्या इतकी तज्ञता मला संस्कृत मधली नाही. त्यामुळे तुम्ही संस्कृतच्या प्राध्यापकांना या संदर्भामध्ये शंका असेल तर विचारू शकता. पण वम हा त्यातला मूळ धातू आहे आणि त्याला ल्यूट प्रत्यय लागला जातो आणि वम असा शब्द तयार होतो. पण त्याचे जे अर्थ आहेत ते सांगताना शास्त्रकार म्हणतात मर्दने, छर्दने, निस्सारणेच सर्गाभिषंद वमनम, म्हणजे इतके अर्थ त्याच्यामध्ये दडलेले आहेत. वमन आपल्याला वाटतं उलटी किंवा उलटीची चिकित्सा, तर इतका मर्यादित अर्थ नाहीये.
मर्दने, मर्दन असा पण एक त्याचा अर्थ आहे. छर्दने, छर्दन म्हणजे उलटी. निस्सारणे, त्याचं निस्सारण करून टाकणं. अभिषंद म्हणजे खेचून, बलपूर्वक खेचून बाहेर काढणं. अशा सगळ्या प्रकारांनी वमन हा शब्द वापरला जातो. एक मिनिटात तुम्हाला ग्रंथकार सांगतो. एक म्हणजे छर्दी हा त्याचा अर्थ आहे, जो आपल्याला सर्वमान्य आहे, जो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. दुसरा अर्थ जो आहे तो म्हणजे मर्दन. अर्थ जो आहे तो निस्सारण म्हणजे काढून टाकणं या अर्थ होतो. आणि चौथा अर्थ आहे सर्ग किंवा अभिषंद. त्याचा अर्थ म्हणजे जोरामध्ये खेचून बाहेर काढणं. मुळात वमनामध्ये काय करतो आपण हे जर आपल्याला साधारणतः लक्षात आलं असेल तर आपल्याला या सगळ्या शब्दांचे अर्थ कळतील आणि आपण हे चार अर्थ त्याच्याशी का निगडित आहेत याचा आपण आढावा घेऊ शकतो. मुळामध्ये वमन कुठे देतो, काय देतो हे आपल्याला माहिती असतं. त्याची व्याख्या जी आपण केलेली आहे, तत्र दोषहरणम ऊर्ध्वभागम वमन संज्ञितम. दोषहरणम ऊर्ध्वभागम. एखाद्या वेळेस तुम्हाला असं वाटलं असेल की सर वमनाचं लेक्चर घेत आहेत आणि मागे आज कॉफीची थीम लावली पॉवर पॉइंटला. मे बी तुमच्या मोबाईलवर तुम्हाला दिसतंय का नाही, आय डोंट नो. थोडासा हा विषय आहे आणि किळसवाणा असल्यामुळं थोडस तुमचं मन वेगळ्या ठिकाणावर वळावं म्हणून मी तो कॉफीची थीम आज त्याच्यासाठी ऍडजस्ट केलेली. एक संदर्भातला एक वेगळा किस्सा सांगतो तुम्हाला की आम्ही ज्यावेळेला पोस्ट ग्रॅज्युएशन करत होतो त्यावेळेला उसाचा रस वमनोपद्रव्य म्हणून वापरायचं. ती पद्धत होती सेवा संघाची पद्धत त्यावेळी नाशिक मधली. तर मग आपण जसं इथे ज्येष्ठ मधाचा काढा किंवा बऱ्याचदा दूध वापरतो, तर दूध ऍक्च्युली वमनोपक नाहीये पण दूध वापरलं जातं. तरी पण तशा अर्थाने आम्ही त्यावेळेला उसाचा रस वापरायचो. तर एक मला रुग्ण आठवतो की त्याला आम्हाला जवळजवळ 5 ते 6 लिटर उसाचा रस पाजायला लागला. अकटपान झालं त्याला आणि खूप सुंदर वमन पण झालं. माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की उसाचा रस वमनोपक द्रव्य म्हणून दिल्यानंतर ज्याचं वमन होतं तसं वमन इतर कोणत्याही वमनोपकाच्या बाबतीत मला तरी वैयक्तिक आढळलं नाही. इतकं चांगल्या पद्धतीने पूर्वक वमन होतं. पण त्याचा दुसरा एक साईड इफेक्ट असा असतो की तो रुग्ण बऱ्याच वेळा नंतर उसाचा रस पित नाही. नको म्हणतो आपल्याला, कारण ते इतकं पिलेलं असतं, भरपूर पिलेलं असतं आणि केळसवाणा सगळा तो प्रकार आहे. त्याच्यामुळं बऱ्याचदा रुग्णांना 2 किंवा 3 जर पेशंट्स असतील एका दिवशी वमनाला तर एकमेकाच्या समोर बसवायचो. एकाला जर सर्दी होत नसेल तर त्याला समोरच्या रुग्णावर कॉन्सन्ट्रेट करायला सांगायचो. त्याच्याकडे मग त्याचे हावभाव, त्याचा चेहरा, ज्या पद्धतीची प्रक्रिया सगळी चाललेली असते ते बघून आपोआप ती आपले सगळं जे काय नर्वस सिस्टीम आहे म्हणतो आपण त्याला, ती आणि उलटी व्हायला लागते. पण हे असं मनात सतत त्या उलटीचा कदाचित लेक्चर नंतर कोणाला उलटी होऊ नये म्हणून मी कॉफीची थीम त्यासाठी आज ऍडजस्ट केली. असो, तर वमनाची व्याख्या आपल्याकडे जी शास्त्रकारांनी केलेली आहे तर त्याच्यामध्ये तत्र दोष हरणम ऊर्ध्वभागम वमन संज्ञितम असं म्हटलेलं आहे की दोष जे आहे ते आपण ऊर्ध्व भागाने घेऊन जाणं किंवा ऊर्ध्व भागाने त्यांच्या शरीरामधनं निष्कासन करणं किंवा निस्सारण करणं त्याला आपण वमन असं म्हटलेलं आहे. याच्यासाठी ताकद लागणार आहे का हो? तर लागणार आहे. शेवटचं जे आपण म्हटलं की जोरात खेचून बाहेर काढणं असं का म्हटलेलं आहे? मुळात ही या ना त्या प्रत्येक शोधनामध्ये आवश्यक गोष्ट आहे की कारण दोष हे बलपूर्वक खेचावे लागतातच. पण त्यातही वमनामध्ये हे विशेष का आहे? तर वमनामध्ये आपण शरीराची जी नैसर्गिक प्रक्रिया आहे किंवा नैसर्गिक फिजिओलॉजी आहे आपली त्याच्या अगेन्स्ट जाऊन काम करतो. अनेक परदेशामध्ये वमन किंवा रक्तमोक्षण या 2 प्रक्रियांना विरोध केला जातो. याचं कारण ते म्हणतात तुम्ही ही ट्रीटमेंट अननॅचरल ट्रीटमेंट आहे, अगेन्स्ट नेचर ट्रीटमेंट आहे, त्यामुळे आमच्या राज्यामध्ये किंवा आमच्या प्रभागामध्ये आम्ही हे करू देणार नाही तुम्हाला. तर वमनामध्ये आपण नॉर्मली उलटी ही थांबवायसाठी औषध दिली जातात तर तुम्ही हे व्हॉमिटिंग इंड्यूस करताय म्हणून अनेक ठिकाणी त्याचा विरोध केला जातो. आणि हे करण्यासाठी म्हणून वमनामध्ये सशक्त अशा पद्धतीची किंवा आणखी आवश्यकता पडते म्हणून दोष खेचून बाहेर काढायला लागतात असं म्हटलं.
कारण आपल्याला औषध दिलं आणि नॉर्मल जी शरीराची क्रिया आहे किंवा पेरिस्टाल्सिस आहे त्याचा आधार घेऊन त्याला थोडस स्टिम्युलेट करून आपण विरेचनाची चिकित्सा करू शकतो. वमनामध्ये आपण त्याच्या उलट करतो. आपल्याला ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध जाऊन काम करायचंय आणि दोष हे मुखातून बाहेर काढायचे आहेत. त्याच्यामुळं त्याचे साईड इफेक्ट पण जास्त आहेत, त्यामुळे त्या प्रक्रियेमध्ये येणारे तोटे पण जास्त आहेत आणि म्हणूनच ती प्रक्रिया खूप काळजीपूर्वक करावी लागते. इतके सगळ्या वमनामध्ये का अडचणी आपल्याला दिसतात, वैद्य वमन करताना का कचरतात, तर त्याचं मूळ कारण असं आहे की तुम्हाला ते नॉर्मल तुमच्या फिजिओलॉजीच्या अपोजिट काम करायचंय. आवश्यक आहे का, तर आवश्यक आहे. आपण काय म्हटलंय, ज्ञात्वा कोष्ठ प्रपन्नाश्च यथा संदम विनिर्हरेत. आपण स्नेहस्वेदन शिकलेलो आहे की आपल्याला दोषांचा जो संघ आहे तो आश्रयापासून झालेला संघ, दृश्यांबरोबर झालेला संघ किंवा ज्याला आपण दोष दृश्य समूर्छना म्हणतो, हे ब्रेक करायचं आहे. ते ब्रेक केल्यानंतर आपल्याला दोष जे आहेत ते सगळे कोष्ठामध्ये घेऊन यायचे आहेत आणि ज्ञात्वा कोष्ठ प्रपन्नांश यथासंदम विनिर्हरेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. कोष्ठामध्ये ते आल्यानंतर, कोष्ठाचं पूर्ण झाल्यानंतर ज्या पद्धतीनं दोषांना गती प्राप्त होणार आहे त्या पद्धतीनं त्यांचं शोधन करायचंय. नॅचरली की ही गती ऊर्ध्व प्राप्त होणार आहे किंवा अधो प्राप्त होणार आहे हे कशावरून ठरलेलं असतं, तर हे आधीच दोषांवरून ठरलेलं असतं. म्हणून वमन करताना वमनाचा उपयोग कुठे करायचा आहे हे सांगताना आपले काय म्हणतात शास्त्रकार, कफे विदधात वमने संयोगे वा कफोलबणे. आपण कुठं द्यायचंय वमन, तर ज्या वेळेला दोष हे कफप्रधान आहेत किंवा कफोलबण संयोग झालेला आहे त्यावेळेस तुम्हाला वमन द्यायचंय. नॅचरली कफाचं स्थान हे ऊर्ध्वभागी शरीराच्या असल्यामुळं कफाला ऊर्ध्व भागातून बाहेर काढणं हे सोपं पण पडतं आणि जर आपण कफाला अधोभागातून काढायचा चुकून प्रयत्न केला तर वेगळे वेगळे उपद्रव शरीरामध्ये व्हायची शक्यता आहे. आपल्याला माहिती आहे की जर आपण विरेचन देण्यापूर्वी कफ हा अतिशय निम्न स्तरावर आहे, कमी प्रमाणामध्ये आहे, अल्प प्रमाणामध्ये आहे याची खात्री करा म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी आणि मग विरेचन द्या म्हणून सांगितलं. नसेल तर कफ हा उरस्थानामधून ग्रहणीमध्ये जातो, ग्रहणीला आवृत्त करतो आणि प्रवाहिकेसारखे विकार निर्माण करतो असं आपल्या संहिता सांगतात. म्हणून आपण काय करायचंय, मुळात कफ प्रधानता किंवा केवळ कफ असताना, कफोलबण संयोग असतानाच आपल्याला वमन द्यायचं सांगितलेलं आहे शास्त्रकारांनी. त्यामुळं इथं जे दोषहरणम भागम वमन संज्ञितम म्हटलेलं आहे हे आपल्याला सोपं पडणार आहे. का तर मुळात दोष हा कफप्रधान आहे किंवा आहे केवळ, म्हणून आपला दोष हे ऊर्ध्व भागातून काढणं सोयीचं पडतं. अपवादात्मक परिस्थिती ज्या काही शरीरामध्ये किंवा व्याधींमध्ये घडतात त्याचा आपण आता विचार करत नाही आहोत. अनेक गोष्टी अशा आहेत की शरीरामध्ये अपवादाने घडतात आणि त्या चिकित्सा म्हणून, उदाहरणार्थ रक्तपित्तामध्ये आपल्याला असं करायचंय की गतिभेद करायसाठी म्हणून वमन द्यायचं, त्या ठिकाणी चिकित्सा वेगळी आहे. आपण हे सगळं सामान्यतः जे काही चाललेलं आहे त्याचा विचार करतो आहोत. सामान्यपणे वमन ज्या वेळेला आपल्याला करायचं आहे त्यावेळेला शरीरामध्ये कफ प्रधानता, कफ दोष असताना आपल्याला वमन करायचं किंवा कफाचा विकार असताना आपल्याला वमन करायचं. आपण बऱ्याचदा काय करतो, अपवादात्मक घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या करतो आणि त्याच्यानुसार आपली सगळी चिकित्सा किंवा आपले सगळे प्रश्न उत्तर हे त्या अनुषंगाने येतात. बरेचदा मी नेहमी वाक्य उच्चारतो वर्गांमध्ये, मुलांना नेहमी सांगतो ही गोष्ट की अनेक वेळा असा प्रश्न विचारला जातो की तुमच्याकडे काही औषध आहे का, तर आहे. मग 104 डिग्री टेम्परेचर तर तुम्ही काय चिकित्सा करणार. मला एक गोष्ट सांगा की तुमच्याकडे ज्या वेळेला ज्वराचे रुग्ण येतात त्यावेळेला 104 डिग्री टेम्परेचर त्याचं सेल्सिअस फॅरनहाईट मध्ये असलेले किती पेशंट येतात. समजा 100 पेशंट जर ज्वराचे आले तर त्यातले 104 तपासणी किती असणार. मग आपण त्या 104 विचार करायचा म्हणून नाही मग मला पॅरासिटामॉल द्यावीच लागेल, नाही तर पेशंट सिरियस होईल, मग मी नाही आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत जात, मग सोडून द्यायचं, असं आहे का. नाही. 104 मधले एक म्हणजे मधले 20% पेशंट असतील, उरलेले 80% पेशंट असे असतील की ज्याचा 100 101 पर्यंत जातो, 102 पर्यंत जातोय ताप, त्यांना आपण औषध नाही का देऊ शकत, तर देऊ शकतो आपण. किंवा कुठेतरी ब्रेन ट्युमरला तुमच्या आयुर्वेदातच काय आहे किंवा अमक्यातच काय तमक्यातच काय, आता आपण जी प्रॅक्टिस करणार आहोत ते
काय करतात तो ब्रेन ट्युमर झाल्यावर? ते काय त्यांच्या ओपीडी मध्ये ट्रीटमेंट देतात का ब्रेन ट्युमरला? कॅन्सर झाल्यावर हे साधं हायपोक्लासेमियात गेला तर तुम्ही लगे हॉस्पिटलाइज करता, किंवा हायपरग्लायसेमियात गेला की तुम्ही कन्सल्टंटचा ओपिनियन घ्या, फिजिशियनचा ओपिनियन घ्या. मग माझं म्हणणं असं की जर त्या मी जे आता गेली 4-5 वर्ष मी सध्या स्पाईनवर काम करतो आपल्या हॉस्पिटलला, माझा अनुभव असा आहे की ज्या वेळेला एखाद्या रुग्णामध्ये उपयोग होत चिकित्सेचा, आपण ज्या पद्धतीची चिकित्सा करतो, मग भले त्याच्यामध्ये आपण कटिबस्ती वापरतो, योग बस्ती वापरतो, किंवा काही औषधांचा उपयोग करतो आपण, तर ज्या रुग्णांना उपयोग होत नाही त्यांना ॲलोपॅथीची कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटनी पण उपयोग होतच नाही. असं होतं का की आपण आयुर्वेदिक चिकित्सा दिल्यामुळे फरक पडला नाही आणि ॲलोपॅथीची शमन चिकित्सा दिली फरक पडला, तर असं नाही होत. 1% सोडून आपण अपवाद पुन्हा. पण मेजॉरिटीली आपण ज्या केसेस ट्रीट करू शकत नाही त्यांना काहीतरी एक कार्ड कॉम्प्रेशन खूप सिव्हिअर असतं, कॅनल सिनोसिस तरी मोठ्या प्रमाणात झालेलं असतं, किंवा कुठेतरी ट्युमर तरी असतो, मग पेशंट 99% सर्जरी त्याची करायला लागते. तो आपल्याला ज्या गोष्टीसाठी तुम्ही ॲलोपॅथीकडे वळणार आहात प्रॅक्टिस म्हणून, ती गोष्ट तशीही साध्य होतच नाही. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की ह्या गोष्टी बघताना आपल्याकडे काय सांगितलेलं आहे त्याचा आपण चिकित्सेमध्ये कसा वापर करणार आहोत, किती मर्यादेने करणार आहोत, ह्या सगळ्या आपण आढावा घ्यावा आणि मग प्रॅक्टिस करावी. आणि हल्ली खूप चांगली चांगली उदाहरणं तुम्हाला समाजामध्ये पाहायला मिळतील की केवळ डेंटिस्ट्रीवर काम करणारे लोक आहेत, केवळ डोळ्याच्या रोगांवर काम करणारी लोक आहेत, केवळ गॅस्ट्रोएंट्रोलॉजीवर काम करणारी लोक आहेत, केवळ स्किनवर काम करणारी लोक आहेत. असे आयुर्वेदामध्ये सुद्धा तज्ञ आपल्याला डेव्हलप करता आलेले आहेत इतक्या वर्षामध्ये, 25 वर्षामध्ये. त्यामुळं तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसची लाईन ठरवायला हरकत नाहीये आणि आयुर्वेद प्रधान असली पाहिजे. आयुर्वेद केवळ असला तर अतिउत्तम. आपण विचार करतोय की कफाचा, कफ ज्या वेळेला शरीरामध्ये अधिक असतो किंवा कफलोभन संयोग शरीरामध्ये असतो त्याच वेळेला आपल्याला वमन द्यायचं आहे प्राधान्याने. म्हणजे तत्र दोषहरणम ऊर्ध्वभागम वमन सौतिकम, ही जी वमनाची व्याख्या आहे ती आपण चपकल बसतो. आता आपल्याला वमन देताना कोणत्या कोणत्या द्रव्यांचा वापर करायचा आहे, किंवा अशा द्रव्यांचा करायचा आहे पण त्यांची काही गुण संचय एक असला पाहिजे का, त्याच्यामध्ये गुणसमुच्चय काही विशिष्ट असला पाहिजे का, तर तेही तुम्हाला माहितीये. आपण वमनाची संप्राप्ती पाहिलेली आहे, ही साधारणतः आपल्याला कोणत्या गुणांचा त्याच्यामध्ये करावा लागतो. तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे उष्ण गुणाची आवश्यकता आहे. आता उष्ण गुण काय करणार आहे, किंवा एखादं द्रव्य जे आहे ते उष्ण गुणामुळे काय करणार आहे, तर दोष स्नेहन स्वेदन झाल्यानंतर सुद्धा काही असं असतं पहा, वर्गामध्ये काही आडमुठे मुलं असतात, त्यांना एकदा दोनदा सांगून समजत नाही तरी त्यांचा दंगा चालू असतो, त्यांचा चावटपणा चालूच असतो, मग त्यांना मारायला लागतं. तरी सुद्धा काही लोक आडदांड असतात की त्यांचा उपयोग म्हणजे आपल्याला त्यांच्यासाठी खूप वेगळी चिकित्सा करावी लागते. तर दोषामध्ये पण असे काही घटक असतील की जे चिकटच आहेत, त्यांचा उपयोग औषधांनी काही झालेलाच नाही, स्नेहस्वेदनाने काही झालाच नाहीये, अशा दोषांना लिक्विफाय करण्यासाठी म्हणून आपल्याला उष्ण गुणाची आवश्यकता पडते. जशी उष्ण गुणाची आपल्याला आवश्यकता आहे तशी तीक्ष्ण गुणाची पण आवश्यकता आहे. तीक्ष्ण गुण हा छेदनाचं काम करतो. पुन्हा एकदा असे काही द्रव्य आहेत की ज्याचा संयोग अद्यापही त्यांच्या आश्रयापासून सुटलेला नाहीये. अशा मी हा प्रश्न अनेक वेळा विद्यार्थ्यांना विचारलाय की आपण म्हणतो की बाबा स्नेहाने काय करायचं आहे, स्नेहो निलमहंती मृदुम करते देहे मला ना विनेहंती संगम, त्याच्यानंतर सूक्ष्मेषु अयनेषु लीनम स्वेदस्सु दोषम नयती तत्व. हे सगळं झाल्यावरच आपण वमन करतोय मान्य, पण 100% दोषांवर हे सगळे परिणाम दिसतात का आपल्याला? तसं जर असतं तर वमनाची संप्राप्ती ही सांगितलीच नसती की हे जे काही आपण आता गुणांचा अभ्यास करतो आहे ह्या गुणांच्या द्वाराने किंवा ह्या गुणांनी युक्त असलेल्या द्रव्यांनी हृदयामध्ये प्रवेश करायचा आहे. आपण पुढच्या लेक्चरला ज्यावेळेस वमनाची संप्राप्ती बघू पुन्हा एकदा भाग बघणार आहोत. तर मग तिथे ते पोहोचणार आहेत, तिथून ते खेचून आणणार आहेत, पुन्हा अजून एक काही अणुप्रबण असा एक शब्द त्यांनी संप्राप्ती मारलेला आहे, वापरलेला आहे. तर हे सगळं का सांगितलं शास्त्रकारांनी? तर याचा अर्थ असा आहे की 100% दोषांचं परिणामन पुढच्या अवस्थेमध्ये झालेलं असतंच असं नाही. आणि म्हणून
वमनाची जी द्रव्य वापरतायत त्याच्यामध्ये सुद्धा शास्त्रकारांनी अतिशय विचारपूर्वक ही गोष्ट सांगितलेली आहे की उष्ण आणि तीक्ष्ण अशी त्यांचे गुण असले पाहिजेत, जेणेकरून आपण त्यांना आणखी लिक्विफाय करू शकतो, त्यांना त्यांच्या आश्रयापासून खेचू शकतो. सूक्ष्म असा पुढचा त्यांनी केला आहे. सूक्ष्म गुणांची काय होतं तर देहामध्ये जी स्रोतस आहेत ती इतकी छोटी छोटी आहेत की शेवटच्या स्रोतसापर्यंत आपल्याला पोचलं पाहिजे, एकन एक पेशीपर्यंत आपल्याला पोचलं पाहिजे. आणि ही प्रक्रिया स्नेहपान या अनुषंगाने सांगतो की स्नेह भावित काये असा अतिशय उत्कृष्ट शब्द त्यांनी संप्राप्तीमध्ये वापरलेला आहे वमनाच्या. स्नेह भावित काये म्हणजे काय, आपण खूप साजूक शिरा बनवलेला आहे आणि किती साजूक तुपातला शिरा, त्याच्यामध्ये तुपाचं प्रमाण किती पाहिजे तर असा घास नंतर आपल्या हातातून तूप खाली खाली ठिबकलं पाहिजे, पडलं पाहिजे, इतकं तूप. म्हणजे त्या शिऱ्याचा प्रत्येक कण कण हा घृतमय झालेला आहे. तसं स्नेहपान ज्या वेळेला आपण देतो त्यावेळेला शरीरातल्या पेशीपर्यंत प्रत्येक पेशीपर्यंत आपलं पोहोचलं पाहिजे किंवा स्नेह पोहोचलेला असला पाहिजे. आणि त्याची कपॅसिटी संपली बाबा, आता स्नेह सात्म्य करून घ्यायची, मग तो काय करेल, लहान मूल भूक लागल्यानंतर परत मागत नाही, आणखीन दिलं तर उलटून टाकतं. तसं आपल्या शरीराची कपॅसिटी संपली, पेशींची कपॅसिटी संपली, स्रोतसांची कपॅसिटी संपली स्नेह आली की ते बाहेर सोडतात, ती अवस्था म्हणजे अधस्तात स्नेहदर्शन आहे. हे लक्षात. त्या पद्धतीनं प्रत्येक ज्या ठिकाणी स्नेह पोचलेला आहे त्या प्रत्येक ठिकाणापर्यंत वमन द्रव्य पोचलं पाहिजे. त्याच्याद्वारे स्ववीर्येण हृदयं पेत्यम असं म्हटलेलं संत संप्राप्ती आपण व्यवस्थित विस्तारानं पाहणार. तर हे प्रत्येक छोटं छोटं शरीरातलं ठिकाण आहे ते काबीज करण्यासाठी, म्हणून ज्या गुणाची आवश्यकता आपल्या वमन द्रव्याला आवश्यक असते किंवा लागते ती म्हणजे सूक्ष्म गुण. अजून एक संप्राप्तीमध्ये अणुप्रवण असा एक शब्द वापरलेला जातो. अणुप्रवण म्हणजे दोन शब्द आहेत त्याच्यात मुळात, एक अणुत्व आणि प्रवणत्व. अणु म्हणजे काय तर अणुतल्या अणुस्रोतसापर्यंत छोट्यातल्या छोट्या ठिकाणापर्यंत आपलं द्रव्य पोहोचलं पाहिजे. आणि प्रबळत्व म्हणजे याला एक मार्ग किंवा दिशा त्यांनी सांगितलेली आहे, ती म्हणजे कोष्ठग, कोष्ठाकडे जाणारी. ह्या सगळ्या दोषांना कोष्ठाकडे घेऊन जाणं म्हणजे प्रवणत्व. आणि याच्यासाठी शरीर कसं लागतं तर स्नेहभावित लागतं. म्हणजे कुठलंही जाताना रस्त्यात या ठिकाणी काहीतरी सिनेमाची चांगली पाटी दिसली, वाचत थांबला, अडकला तिथं, बाकीच्या जण गेले पुढं, असं व्हायला नको. कुठल्या तरी आला, खड्डा आला, त्या ठिकाणी दोष अडकून बसला आपला आणि बाकीचे पुढे गेले, मग निश्चेष शोधन जरी आपण म्हणत नाही करत तरी सुद्धा आपल्याला ज्या पद्धतीनं शोधन अपेक्षित असतं तसं शोधन होत नाही. मग त्याला आपण अल्प किंवा अयोगपूर्व झालेलं शोधन म्हणतो. तर हे होऊ नये म्हणून आपल्याला सूक्ष्म गुणाची आवश्यकता त्या औषधामध्ये किंवा द्रव्यामध्ये लागते. व्यवहायू म्हणजे पुन्हा तोच विषय आला, ताकद, ज्याच्यामध्ये आपण सगळे जे अर्थ बघितले मगाशी वमनाचे, खेचणं, बलपूर्वक खेचणं, जी काही गोष्ट असते त्याच्यासाठी जो उपयोगी त्याला आपण असं म्हणतो. व्यवहाय हा आपण मैथुन या अर्थी जरी वापरला असतो तर त्याचा दुसरा पॉवर किंवा सुप्रीमसी, एक ताकद, एखादी गोष्ट घडत नसेल तर आपल्या ताकदीच्या जोरावर घडवून आणणं, ही जी प्रक्रिया घडते ती त्या व्यवहायी गुणामुळे घडत असते. आणि म्हणून तो व्यवहायी गुण त्याच्यामध्ये असणं आवश्यक असतं. आणि शेवटचा विकासी गुण, विकासी म्हणजे पुन्हा स्रोतंचा विस्फार करणं आणि सगळ्या ठिकाणी त्वरेनं पोहोचणं. म्हणजे हे करायला तुम्हाला 2 दिवसाची, 5 दिवसाची, 10 दिवसाची मुदत आहे अशा आवश्यक आहे अशातला भाग नाही. तर फार कमी काळ तुम्हाला मिळतो की आपण म्हणतो 48 मिनिटांमध्ये आपल्याला पूर्ण मुहूर्तामध्ये वमन संपवायचं आहे. हे का संपवायचं आहे तर पुढे वमनाची प्रक्रिया बघताना आपण अभ्यासताना आपण त्याचा विचार करूया. पण मुळामध्ये विकासी गुणामुळे त्वरेनं शेवटच्या ठिकाणापर्यंत हे द्रव्य पोहोचलं जातं. आणि मग त्या ठिकाणी जे काही दोष किंवा दोष संचिती त्या ठिकाणी असेल ती सगळी घेऊन त्यांना कोष्ठामध्ये यायचं आहे. आणि मग आपण अजून एक गुण जो याच्यामध्ये नाहीये तो म्हणजे ऊर्ध्व भाग, प्रभाव ऊर्ध्व भाग. उदाहरणार्थ
मदन फळाचं जे काही पंचभौतिक संघटन आहे ते जर बघितलं तर साधारणतः पृथ्वी आणि आप महाभूत प्रधान असं हे द्रव्य आहे. म्हणजे घेतल्यानंतर ते अधोमार्गाने जायला पाहिजे, त्याचा विरेचक प्रभाव दिसला पाहिजे. तो दिसतो, सॉरी, विरेचक त्याचे गुण दिसले पाहिजेत. तर ते दिसतात का? 100% दिसतात. ज्या वेळेला तुम्ही मदन फळाने युक्त अशा कॉम्बिनेशन वमनासाठी वापरता त्यावेळेला 1 किंवा 2 किंवा 3 लूज मोशन पेशंटला होतातच. इव्हन त्याच कारणासाठी म्हणून आस्थेसाठी जी आवश्यकता असते त्याच्यामध्ये मदन फळाचा वापर केलेला आहे. आणि बघा तुम्ही अनेक बस्तींच्या पाठामध्ये मदन फळ जे आहे ते कल्कामध्ये वापरायला सांगितलेली आहे, अनेक बस्तींच्या पाठामध्ये. तर त्यामुळं मदन फळाचा तो गुण आहे. तथापि मदन फळ हे वमन करण्यात सगळ्यात अग्रे का सांगितलं तर त्याचा ऊर्ध्व दोष किंवा ऊर्ध्व भाग हा प्रभाव सांगितलेला आहे. ज्या वेळेला त्याला आपण अचिंत्य शक्ती असं म्हणतो प्रभावाला, हे का मानलं हो? आयुर्वेदामध्ये आवरण आलं का आलं? आयुर्वेदामध्ये प्रभाव ही कल्पना सांगितली का आली? किंवा आपण त्याला प्रकृती समवेत आणि विकृती विषम समवेत अशा काही शब्द तुम्ही कधी कानावर पडले असतील द्रव्यगुण आलेत शब्द. याचं कारण असं आहे, तर ज्या गोष्टींचा कार्यकारण भाव आपल्याला सांगता येत नाही अशा गोष्टी सुद्धा शरीरामध्ये घडतात, हे आयुर्वेदाने मान्य केलेले आहे. ज्या वेळेला आपल्याला या काही गोष्टी सांगता येत नाही हे का घडतं, मी इतक्या प्रकारचे व्याधी वर्णन केले तरी सुद्धा काही लक्षण समुच्चय असा आहे की जो कोणत्याही व्याधी परिभाषा मांडता येत नाहीये. मग आम्ही आवरण सांगितलं, ज्याला आपण हल्ली ॲलोपॅथीच्या काळामध्ये वेगळे वेगळे सिंड्रोम्स म्हणतो. बाबा सिंड्रोम सांगितले, म्हणजे सगळे सिंड्रोम्स आवरण असतील असं मी नाही म्हणत, पण इतके डिझीजेस सांगून सुद्धा त्यांना सिंड्रोम्स का सांगायला लागतं? कारण असंच आहे की हे तुम्ही सांगितलं तरी ठोकताळे त्याच्यासाठी आहेत, त्याच्यासाठी एक तुम्ही रचना सांगितली, मग त्याला तुम्ही निदान पंचक म्हणा किंवा अजून काय षटक्रियाकार म्हणा, व्हॉट्सएव्हर, याच्या पलीकडे पण जाऊन काही घडतं त्याला आपण सिंड्रोम्स म्हणतो. तसं चिकित्सेच्या बाबतीत मध्ये पण तुम्हाला चिकित्सा करताना सुद्धा काही पलीकडच्या गोष्टींचा विचार करावा लागतो, ज्या ठोकताळ्यामध्ये येत नाहीत. त्याच्यासाठी युक्ती प्रमाण सांगितलं आयुर्वेदाने. युक्ती त्रिकाल साधनेया त्रिवर्गा साध्यते असं त्यांनी म्हटलेलं की युक्ती प्रमाण हे का सांगितलं तर ह्याच्यासाठी सांगितलं, आणि म्हणून चतुष्पादामध्ये वैद्याला 75% का महत्व दिलं आपण ते ह्याच्यासाठी दिलं की हे सगळं करून सुद्धा काही परिस्थिती बाबा तुझ्यासमोर अशी येईल चिकित्सा करताना जी आम्ही सांगितलेल्या कोणत्याही गोष्टी मध्ये स्ट्रक्चर मध्ये बसत नाहीये, त्यावेळेला तुला युक्तीचा वापर करून त्याची चिकित्सा करावी लागणार. अनेक व्याधी असे आहेत की जे आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले नाहीत असं आपण म्हणतो. मग त्याचे आपण दोषदुष्य, कोविड-19चं उदाहरण घ्या. दोषदुष्य समूर्छना काय त्याच्या पद्धतीनं आपण आयुर्वेदिक पॅथोलॉजीचा विचार करतो, आपल्या आयुर्वेदिक फ्रेमवर्क मध्ये त्याला बसवायचा प्रयत्न करतो आणि त्याला चिकित्सा करतो. म्हणजे काय करतो आपण? युक्ती प्रमाण वापरतो. तर हे सगळं झाल्यावर सुद्धा काही विषय याच्या पलीकडे राहत आहेत. शेवटी हे असं होणार आहे ना की आपल्या बघायचा जो दृष्टिकोन आहे किंवा आपली दृष्टी आहे ती किती वाईड आहे ह्याच्यानुसार मी लिहिणार. आपण की आपल्या सगळ्यांची दृष्टी ज्या ठिकाणी जाते त्याच्यापेक्षा खूप पलीकडं ह्या ऋषीमुनींची दृष्टी, त्याच्याही पलीकडे काहीतरी असणार आहे. याचं कारण असं की आणि पुरुष यांचा संयोग झाल्यानंतर पहिल्यांदा काय तत्व निर्माण होतं त्याचं महत्व असं नाही. म्हणजे हे जे युनिवर्स आहे याची एक जी बुद्धी आहे ती तुमच्या बुद्धीच्या पलीकडची आहे, तिचा वेध तुम्ही शकत नाही. म्हणून हे जे मला समजत नाहीये ते मी प्रभाव या तत्वाखाली घालतो. आणि म्हणून आता मदन फळाचं पंचभौतिक संघटन बघितल्यावर ते उलटी का करतं? कारण आयुर्वेदाच्या परिभाषेमध्ये आपण देऊ शकत नाही, म्हणून त्याला आपण म्हणतो ऊर्ध्व दोषहर प्रभावयुक्त असं असलेले द्रव्य. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की सगळ्या वमन करणाऱ्या द्रव्यांमध्ये हा असणं किंवा हा असणं आवश्यक असतं. म्हणजे ते उष्ण, तीक्ष्ण, सूक्ष्म, विकासी असण्याबरोबरच ऊर्ध्व दोष त्याच्यामध्ये हरण करण्याचा किंवा ऊर्ध्वभागी पोहोचण्याचा प्रभाव त्याच्यामध्ये असला पाहिजे. तर ही साधारणतः वमनाची पार्श्वपीठिका आहे, पूर्वपीठिका आहे की वमनामध्ये आपण साधारणतः वमन म्हणजे काय, त्याची व्याख्या काय, साधारणतः त्याचा उपयोग कोणत्या दोष संघातामध्ये केला जातो, त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या गुणांची आवश्यकता
असते, भाग सगळा आपण बघितलेला आहे. आपण पुढच्या वेळेला त्याच्या पुढे जाऊन आणखीन ज्या काही गोष्टी आहेत त्या बघूया. इथे आलं नेहमीप्रमाणे मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी प्रेझेंट सगळ्यांनी शेअर केले असेल, त्यामुळे आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.